मुंबई महापालिकेतील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एकुलते एक नगरसेवक अजित रावराणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 नगरसेवकांनीही शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. किंबहुना 3 नगरसेवकांचा हा गट शिवसेनेचा सहयोगी गट म्हणून अधिकृत नोंदणीही करणार आहे. त्यापाठोपाठ आता शरद पवारांचा एकुलता एक नगरसेवकही शिवसेनेच्या वळचणीला गेलाय. हा आपला वैयक्तिक निर्णय असल्याचं रावराणे यांनी सांगितलं. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सचिवांशी बोलून त्यांना म्हणजे सुप्रिया सुळेंना या निर्णयाची कल्पना दिल्याचंही रावराणे यांनी सांगितलं. शिंदे गटाला पाठिंबा देत आहात असं चर्चा चालू, काय नेमकी प्रकार? हो, नक्कीच मी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांना मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरदचंद्रजी पवार पक्षाचा एकमेव नगरसेवक म्हणून मी फक्त त्यांना पाठिंबा देत आहे. मी पक्षामध्ये जात नाही किंवा शिवसेनेमध्ये जात नाही आहे. मी त्यांना फक्त पाठिंबा देतो. भारताच्या युवा संघानं 6व्यांदा जिंकला अंडर-19 विश्वचषक. इंग्लंडवर 100 धावांनी मात. वैभव सूर्यवंशीच्या वादळी 1.5 शतकानंतर अंबरीशचा भेदक मारा. कर्णधार आयुष म्हात्रेच्या घरी आनंदोत्सव. भाजपच्या मुंबईच्या महापौरपदासाठीच्या उमेदवाराची उद्या घोषणा. भाजपच्या नगरसेवकांची पालिका मुख्यालयात आधी महत्त्वाची बैठक. भाजप अध्यक्ष अमित साटम घोषणा करणार. मुंबई महापालिकेत मनसेची ठाकरेंच्या शिवसेनेकडे एका स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी, तर सत्ताधारी पक्षाकडूनही मनसेला प्रस्ताव असल्याची माहिती. उद्धव ठाकरे मनसेची मागणी मान्य करणार का, याकडे लक्ष. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित रावराणेंचा मुंबईत शिवसेनेला पाठिंबा. माझ्या निधीसाठी आणि विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा देत असल्याची रावराणेंची प्रतिक्रिया. भिवंडी महापालिकेतला सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही कायम. 3 आठवडे उलटूनही महापौरपदाचा निर्णय नाही. सर्वाधिक नगरसेवक असूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बहुमतापासून दूर. भाजप आणि शिवसेना अजूनही आकड्यांच्या खेळात. मुंबईतल्या जुहू परिसरातील एका घरातून जिवंत मगर आणि इंडियन स्पॉटेड कासव जप्त. गोपनीय माहितीच्या आधारे वन विभाग आणि मुंबई क्राईम ब्रँचची संयुक्त कारवाई. भायखळ्याच्या वीर माता जिजाबाई भोसले उद्यानात पुष्पोत्सवाची धूम. 3 दिवस रंगणार फुलांचा सोहळा. फुलांमधून साकारली संगीत वाद्यांची प्रतिकृती. मुंबई पुष्पोत्सवाचं यंदाचं 29वं वर्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.